कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे वय 20 वारे वसाहत कोल्हापूर याचा 8 ते 10 जणांनी निर्घृण खून केला। मृताच्या नातेवाईकांनी व मित्रांनी CPR आवारात मोठी गर्दी केली। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। सुजल व त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरील पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता। या वादातून सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। दरम्यान सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते। यावेळी 3 दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10 जणांनी हल्ला केला। हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार केले। तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला। हल्ला करून संशयित पळून गेले। त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील सुजलला मित्रांनी दुचाकीवरून CPR मध्ये दाखल केलं। सुजलवर हल्ला झाल्याचं समजताच संभाजीनगर वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी CPR आवारात गर्दी केली। शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा CPR मध्ये दाखल झाला। कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी S न्यूज।